न्यायालयाच्या कचाट्यात सापडलेल्या काही प्रभागातल्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घेतला। या निर्णयाचा फटका शेकडो उमेदवारांना बसला। 22 नगराध्यक्षपदाच्या तर तब्बल 731 प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला। काही ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर हा निर्णय कोर्टानं घेतला। दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं आहे, अशा प्रकारे निवडणुका पुढे ढकलता येत नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेतला, तर विरोधकांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळला। या ठिकाणी निवडणूक पोस्टपोन करणं हे अतिशय चुकीचं आहे। अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे। पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत। आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे आणि आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता। त्यांचे श्रम, त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी गेल्या वाया। आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे। आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं होतं। खरं म्हणजे एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, ती सगळी प्रोसेस कंप्लीट झाली, त्यानंतर निवडणुका कधी थांबवल्या जात नाहीत। परंतु यावेळेस निवडणुका त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या, हे मला वाटतं मी पूर्ण माहिती घेऊन यावर बोलेन। परंतु निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी निवडणूक अशा प्रकारे थांबवली जात नाही, पण दुर्दैवाने तशा घटना घडलेल्या। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काय नक्की आक्षेप घेतलेला आहे तो आपण पाहूया। मुख्यमंत्री म्हणतात की निवडणूक आयोगानंच कायद्याचा चुकीचा अर्थ लावला। आयोगानं निवडणुका लांबणीवर टाकणं चुकीचं आहे। कोणीतरी कोर्टात गेलं म्हणून लगेच निवडणूक थांबवणार का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला। निवडणूक आयोग कुठले कायदे काढतंय, कुणाचे सल्ले घेतंय, हे देखील प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारलेले आहेत। माझे वकील मित्र आणि माझा अभ्यास सांगतो हे घडणं चुकीचं आहे। आमचे आक्षेप निवडणूक आयोगाला लेखी स्वरूपात कळवणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। नगरविकास विभागाचा यात संबंध नाही, आयोग पूर्णपणे स्वायत्त असल्याचं मुख्यमंत्री म्हणतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।